हाय फ्रेंड्स, आज आपल्याला दम आलू बनवायचा आहे। त्याच्यासाठी इथं मस्त असे बारीक बारीक आलू घेतलेले आहे, पाहू शकता। ही दम आलूची रेसिपी एक नंबर लागते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ते दम आलू कशा प्रकारे बनवायचं, घरच्या घरी मस्त असं झटपट डब्यासाठी तयार होणार हा आलूची भाजी। ज्यांना कुणालाही आवडत नसेल तेही सुद्धा आवडीने खाईल अशा प्रकारचा आज आपण आलूची भाजी रेडी करणार आहे। तर सर्वात आधी इथं आपण आलू घेतलेले आहे, 10-12 छोटे छोटे घेतलेले आहे। मी इथं आलू स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्यानी। आपल्याला वरची स्किन काढायचं नाही आहे अजिबात। आपल्याला हे आलू आता थोडेसे बॉईल करून घ्यायचं आहे 50%। बघू शकता इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे, टोपमध्ये पाणी ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आपले आलू टाकायचं आहे, 50% शिजवून घ्यायचं आहे आणि 50% नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवायचं आहे। आपला आलू इथं बॉईल होतात आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मसाल्यामध्ये इथं घेतलेले आहे 2 टोमॅटो, 1 मीडियम साईजचा कांदा, 1 खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी पांढरी डाळ घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर, थोडेसे कढीपत्ता। हे सर्व आपल्याला साहित्य मिक्सरच्या भांड्यातून बारीक असे काढून घ्यायचं आहे। इथं घेतलेले आहे आपण 1 चम्मच धना, 1 चम्मच जिरे, थोडेसे दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 5-6 मिरी, काळी मिरी। हे पण सुद्धा आपल्याला मसाल्यातच ॲड करून बारीक असे मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। सर्वात आधी इथं आपण 1.5 पळे ऑइल टाकून घ्यायचं आहे। ऑइल गरम होऊन द्यायचं आहे। ऑइल गरम झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकायचं आहे, एकदम बारीक चिरलेली आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, थोडंसं अर्धा चम्मच जिरा, थोडीशी मोहरी। सर्व छान लाल भाजून घ्यायचं आहे। 2 तुकडे केलेले हिरव्या मिरच्या, फ्लेवरसाठी हिरव्या मिरच्या टाकायचं आहे। आपण लसूण छान असे लालसर झालेले आहे। त्याच्यात आपण कांदे टाकूया बारीक चिरलेले। 1 कांदा मी सेपरेट बारीक चिरून घेतलेले आहे। कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे। बघू शकता आपला कांदा लालसर झालाय। आता आपण इथं मिक्सरमधनं काढलेला मसाला ते सर्व ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। मसाल्याला छान असा ऑइल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता इथं आपण गॅस बंद केलेले आहे। आपले आलू बॉईल झालेले आहे। आपण आलू एका प्लेटीत काढून घेऊया। बघू शकता इथं आपला मसाला मस्त असा फ्राय होत आहे। तेल सुद्धा मस्त सुटलंय मसाल्याला। मसाल्याचा सर्व कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे मसाला सर्व बारीक गॅसवर। आपला मसाला छान असं परतून झालेला आहे। बघू शकता आपण ह्याच्यामध्ये सारे बेसिक मसाले ॲड करून घेऊया। सर्वात आधी इथं आपण अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे, अर्धा चम्मच भाजलेला जिरा पावडर, थोडीशी हळद, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर। सर्व आपण मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं मसाल्यातच आपल्याला हे सारे बेसिक मसाले परतून घ्यायचा आहे। बघू शकता इथं आपल्या मसाल्याला मस्त असं ऑइल सुटलं आहे। त्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी ॲड करूया। मसाला खाली लागावा नाही म्हणून आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। आता मसाल्याला आपल्याला छान असं शिजून ऑइल सेपरेट होईपर्यंत शिजवायचं आहे।
बघू शकता आपल्या मसाल्याला किती सुंदर असं ऑइल सेपरेट झालेलं आहे. पाहू शकता मस्त असं वास सुटला आहे आपल्या मसाल्याला खमंग. आपल्याला हे मसाल्यामध्ये आपल्याला आता आपण उकडून ठेवलेले बटाटे आहे ना ते टाकून घेऊया. बटाटे आपले नवीन आहे आणि खूप पातळ आहे वरची स्किन, त्याच्यामुळे आपण नाही काढले तरी चालते. स्किन काढायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचं आहे बटाट्याला सुरीच्या मदतीने, जेणेकरून आतपर्यंत आपला मसाला वगैरे जाईल आणि मसाल्यात टाकायचा आहे. बघू शकता मी कशा प्रकारे करते, असंच आपल्याला करायचं आहे. असं बटाटा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता मी सर्वांना सुरीच्या मदतीने थोडासा साईडने कट करून घेतलेले आहे, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. आपण आता मसाल्यातच परतायचा आहे आलूला. अशा प्रकारे दम द्यायला ठेवायचा आहे. ह्याच्यात पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाही आहे. जोपर्यंत पूर्ण एक 5 मिनिटं दम द्यायचं आहे आपल्याला, चांगलं आतपर्यंत मसाला जाईन असं. आपल्याला असं उलटी प्लेट ठेवायचं आहे, जेणेकरून अजिबात बाहेर वाफ निघणार नाही. छान असं दम देऊन बटाटा छान असं मस्त असं त्याच्यात सुगंध जातो मसाल्याचा आणि छान मसाला आपल्या बटाट्यात जातो, त्यामुळे चव अगदी परफेक्ट येते. दम देण्यासाठी आपल्याला इथं अशी उलटी ताट ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं खोलायचं नाही अजिबात, तसंच शिजून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं ऑइल पण सेपरेट झालेलं आहे. आपली भाजी किती सुंदर दिसत आहे. बघू शकता किती मस्त अशी भाजी आपली रेडी होत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडा अजून गरम पाणी ॲड करणार आहे. पाहू शकता इथं पाणी मी गरम करून घेतलेले आहे. पाणी इथं आपल्याला गरमच ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला मस्त अशी तरी येते आणि भाजीची आपली टेस्ट जात नाही गरम पाणी ॲड केल्याने. आता 1-2 मिनिटं आपल्याला छान असं ऑइल सेपरेट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाले आहे. बघू आपली भाजी तयार झाली आहे का. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आपली भाजी इथं रेडी झालेली आहे. आता आपण गॅस ऑफ करून टाकूया. आपली भाजी रेडी झाल्यानंतर अगदी थोडासा वरून गरम मसाला ॲड करायचा आहे. गरम मसाला पावडर टाकली आहे आणि इथं कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ती सुद्धा थोडीशी अशी हातावरून बारीक करून त्याच्यात ॲड करायचं आहे. याने खूप चांगली भाजीला चव येते आणि टेस्ट एक नंबर लागते. आणि इथं बारीक चिरलेली राधणी आहे, फ्रेश कोथिंबीर, ती टाकायचं आहे भाजीमध्ये. आणि आता भाजी आपल्याला खायला घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही दम आलू एकदा नक्की बनवा, तुम्हालाही अप्रतिम आवडेल. इतकं टेस्टी आणि इतकं सुंदर भाजी तयार होती ना. तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगता ताई भाजी एक नंबर झाली होती. तुम्हाला हा दम आलूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. मी तर चालले आता खायला, तुम्ही सुद्धा नक्की या. अशा प्रकारचे रेसिपी तुम्ही सुद्धा एकदी नक्की बनवा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.